तर हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? एकवीर आईच्या आशीर्वादाने सगळे चांगलेच असतील. तर गाईज आत्याच्या पोरीचा नवस घेऊन चाललोय आम्ही, म्हणजेच माझी भाची तिचा नवस घेऊन चाललोय एकविरीला आम्ही. तर ती बघू शकता कानांचं गेलते. तर इथे हर्षद, इथे सागा आपला ना सागाचा पोऱ्या तो त्याने तला असते घाबरले कोणी बरं. सागाची बायको आणि आत्या वहिनी आणि यो सिनुट्टू असते बघ. तर चला आता सामान ना पहिलं तर खाली जाऊ आपण, नंतर इथं वाजवायचंय. आमचे बनले बुद्धवला आज झोपलो नी. आपले मामा वरून इथं कोणीच नाही. ओके तर चला पटापट खाली जाऊ सामान आणायला. पब्लिक गाईज आता जस्ट निघलो आम्ही. पाठीमागे मिनी बस, त्याच्यामध्ये जागेचा जरा थोडासा शॉर्ट होईल. जर झालाच तर मग इको घेऊन निघायला लागेल आम्हाला. तर इथं आपली पब्लिक हे त्या आघाचा तुमचा ठेवा चालले यार तुम्ही काय यार शी बरोबर नाही तुमचा या मॅनेजमेंट. फिरी दे नंतर आता इकडे बघ डगान बघते काही जाम होले काही. हो आई इकडे बघा हाय करा. हाय हाय बाबा आवडे गाभार देईल. हाय गाईज. वहिनी हाय. हाय गाईज. सागा बसला जोड्याने. हाय आम्ही चाललो सर्व एकविरीला आमचं नवस घेऊन. ओके बकरे का मान देने का मुंडी मोड़ने का. राम राम भाई. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तर गाईज जस्ट आपल्या माऊलीच्या दरबारामध्ये आपण पोहोचलोय. तर पूर्ण पब्लिक इथं उतरली बस मधनं. आता हे भोंगे बिंगे वाजवायचा मन पण नाही होत एवढा निंबर आहे. आता बघू काय विषय. इथं खाली वाजवायचा परत ठेवून बँड वरती जायचं, नाही तर गोचिंडी बनेल डायरेक्ट. तुमचा काय विषय इथं काय चर्चा चालू आहे रे? याच्यात उलटी गेली मग काय चर्चा चालू आहे? उलटी इकडं एमटी उलटी. तुझा काय विषय? माझा विषय असा होता झोपलेला सागाला काहीतरी भासाकले वाटते गावच ते. तर आता बघूया कसं काय पुढची प्रोसेसिंग. ते चढायची जरा घाई झाली, आता उत्सुकता वाढली.
गाईज जस्ट खाली दर्शन घेतला, आता डायरेक्ट जायचं वरती आपल्याला. तर वरती हे बोलतात वाजवत जायचा, फुल घामटा निघणार आहे माझ मोडून वरती जायला. तर आता बघू कसं काय होते. लिटरली गाईज खूप दमलोय, वाजून वाजून पूर्ण कपडा ओला झाला. आता घेतले जरा पाणी, आमचं देव वाजते असते झाले बाई. कायम निंबर लागते पाणी पिऊन परत वरती जाऊ, परत वरती वाजवा जा अजून आपल्याला. तर फायनली गाईज वरती पोहोचलोय, कातत कुतत घामटा फुटला. आपल्या माऊलीचा दरबार इथे आल्यानंतर खूप छान वाटतं मनाला, एकदम मन भरून येतो माऊलीच्या दरबारामध्ये पाय ठेवल्यानंतर. तर ते आता कधी येते आमची भक्तीन जिया म्हणजे भाची. तर भरपूर असं दम लागले बाई, काही आली. तर गाईच खूप छान वाटतं निंबाच्या भरात दर्शन. तर जास्त लाईन पण नाही, आता पटापट आपला दर्शन होईल. या आला वाजून देत नाही काय नाही, एकदम लाईन पण एकदम फास्ट चालले. तर चला आतमध्ये फटाफट जाऊ. फिरले मी बाबा चप्पल. पांबली ती राईचा बायकर बाय बायकर 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 बायकर. चला फटाफट दर्शन घेऊ. फटाफट लाईन संपली कारण जास्त गर्दी नाही. तर फायनली आता आईच्या दरबारामध्ये पोहोचलोय. गाभाऱ्यामध्ये जायचंय, एंटर करायचंय. थोडंच राहिलं आता. शूट करून देतात का नाही देत काय समजत नाही, पण मी गपचूप करणार 100%. सगळ्यांना लाईव्ह दर्शन. तर चला आज त्याचे जाऊ आतमध्ये, पुढे पुढे सडकत. भाई बँड बंद करायला या लोकांनी. तर फायनली गाईज आपला दर्शन झाला खूप छान. आता फोटोशूट करायचं आपल्याला. आता भरपूर आपल्याकडे स्टोरेज अवेलेबल आहे. फटाफट ब्लॉग डायरेक्ट कंटिन्यू केलं ना आपलं. तर चला फोटो काढू ना मग खाली जाऊ. डायरेक्ट तोडफोड संघटना चालू करायची. गजब बेइज्जती है. नंदीवाला ले नंदीवाला. एकविरा माते की कवरे. तर काय झालं आता मटन घ्यायला आम्ही. मटन किती आहे भाऊ? 4 किलो मटन आहे आणि 7 किलो चिकन आहे. 6 किलो चिकन आहे. म्हणजे जोरदारात ताबडतोब बल्लेबाजी. 5 कोंबड्या आणि बर्फ आणि वाईन शॉप तिकडे आहे. हा साईडला. काय बोलता भाऊ तुम्ही? काही नाही, थोडं मोठं संकट ना. बकरा आता खायला आम्ही आले बिअरच्या बाटल्या घ्यायला. हा आता पिणार कोण आहेत ते माहिती नाही. पिणार आहेत भरपूर जण, मी नावं नाही सांगू शकतो, लग्न व्हायची बाकी आहेत. हो अच्छा अच्छा बरोबर बरोबर. तर चला फटाफट मटण घेऊ आणि सटकुळीतनं डायरेक्ट बनवायला. भूक लागले, वाजले किती 1:45. लेट्स गो. तर जस्ट गाईड आम्ही इथनं निघलो. आमचा सगळं काही प्रोग्राम आटपला. तर जेवण वगैरे केलं, भरपूर पोट भरला. आता माझ्या भाई डायरेक्ट केस स्ट्रेट करतो आणि सिनू, ए सिनू तुझे दात दाखव रे. सिनू रडला जाऊन त्याचे. वरून बाई डायरेक्ट झोपले. तो विमान तो झाले.
तर चला आता डायरेक्ट घरी निघायचं आपल्याला. रस्त्यामध्ये काय काय सीन होतं ते तुम्हाला नक्कीच दाखवणार. अक्का बघते ती बघा, अक्का बघते डायरेक्ट लाजते काही, घाबरेल ना तुला कोणी. जेवली का तू? पोट भरून जेवली? मस्त फुल पोट पॅक. पॅक नक्की? नक्की. पत्ता पॅक का पोट पॅक? पोट पॅक. ओके. तर अर्धा मेंढा खाल्लाय. मेंढा होता बकरा? बकरा होता. मेंढा कसा पचाचा आपल्याला आगोल लागल. तर भाऊ बकरा होता. तुम्ही जेवले ना पोट भरून? 1 नंबर बरोबर व्यस्त. आता गाडीमध्ये ऑनलाईन मध्ये आपल्याला आता डायरेक्ट घरी ऑन द फायर. हर्षद भाई 100 रुपये जिले येतील 100चं 200 येतील. तर वहिनी आम्ही पाहुणे घेतले. आमच्या भाऊंनी खूप पिलेली आहे. भाऊंनी भाऊनी नाही हो. सगळं मेवूनच पेवलं. तर वहिनी तुम्हाला काय बोलायचंय? बोलायचं आहे. वहिनीला काय बोलायचं नाही. वाघीला जाऊन बोलूया. वाघीला जाऊन आधी आई तुम्हाला काय बोलायचंय का? आई जेवले तुम्ही? हो मी जेवलो. ओके. सीनू ए सीनू इकडे बोल काहीतरी. हाय बोल. जेवला का तू पोट भरून? बाचा तू आज जाम दमलेला आहे. काय? ओके नक्कीच घेणार. तुमचे हसबंड होते म्हणजे पोराला घ्यायलाच लागेल. तर चला फटाफट घरी जाऊ आपण. रस्त्यामध्ये फुल एन्जॉय करणार आहे ती पण घेऊ. कोण? चिक्क्या आणायला गेलेत ते? चिक्की नाही मग बाबा ऑनलाईन त्यांचा विषय खोल आहे डायरेक्ट. ड्रायव्हर 1 नंबर आपला. हे ड्रायव्हर आहे दादा. ड्रायव्हर आपले भाऊ बंधू. हा बंधू आहेत. तुम्ही आम्हाला व्यवस्थित पोहोचवा घरी. पण रात्री त्यांचा पण ऑनलाईन कार्यक्रम. अच्छा तुम्ही आम्हाला व्यवस्थित घरी पोहोचवा. ही तुमच्याकडे आमची नम्र विनंती आहे ना. रात्री त्यांचा फुल कार्यक्रम. तुमचं जेवण वगैरे झालं का व्यवस्थित? ओके. चला तर मग डायरेक्ट आता रात्री त्याची काशी भाऊ वरती सामान टाकतात. रात्री काशी जिया आणि ताई सामान देतात त्यांना वरते. आता नको असा अवतार आहे ना. असून दे जे या कुर्या बिर्या आता घरा नेवायचाच विषय खोल. 4 टायमाच्या त्यांच्या भाकरी होतील त्या कुर्यांची. होऊन दे. ए दीदी तुला काय झालं? वापरले कट्टाले. तर चला गाईज बस मध्ये बसू. आता निघायची वेळ झाली. सागा आणि टोपा. सागा बाईने आणली टोपा. हो अजून भरपूर बाकी आहे. टेन्शन घेऊ नको तू. गाईज वाघवीला पोचल्या आणि आमची झाले कोलबी निव्वल. पाणी पण नव्हता तो बसवाला थांबवत पण नव्हता. आत्ता पाणी पिले ना. आता फुल तो पाणी बाहेर निघला पण आम्हाला देस तू. शिव देने ब्लॉक चालू घरवाले देखेंगे. तू पाहता उजरले यांच्या व्हिडिओ करायला. बस मध्ये काय करशाल? तुम्ही नाचायचं ना मग बस मध्ये. तर गाईज तुम्हाला जर नवसाचा ब्लॉग आवडला असेल तर जास्त काही नाही. लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया कशा नवीन ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.